मी वाटप केलं, मी दिलं, त्याचं स्तनाला काही नसतं. ते दूध मी वाटप केलं तरी काही कमी नाही होणार, दुधाला त्याचं काहीच वाटत नाही, कारण त्याचं कामच आहे देणं. तसं हे अर्जुना, जे गुह्य आहे ते मी तुला सांगितलं, तर मला त्याचं काहीच वाटत नाही. का? कारण तर तू पात्र आहेस, तूच योग्य आहेस. ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा निवृत्ती दादा तेच सांगतात की आता पुढे सांग, हे जे गुह्य आहे बाद झाले, आता माझी स्तुती भरपूर केलीस तू, पण आता तुला जे सांगायचं आहे ना त्याला माझी परवानगी आहे, तू सांगायला सुरुवात कर. काय वापरलं बघा इथे. आपण जर संत संघाला येतोय आणि जे संत संघाला येऊन अनन्य भावे गुरूंचा बोध ऐकत असतील, तर गुरुनी हे ज्ञानाचा भांडार खुलं केलं तर वावगं काही नाही, ते केलंच पाहिजे. तसं आहे अर्जुना, तू मला असा दिसतोस, तू हुशार तर आहेस, बुद्धिवान तर आहेस, पण तुझ्यातला जो अनन्य भाव आहे की मी देतोय आणि ते तू श्रवण करतोयस, आणि त्यामुळे मला असा अत्यानंद होत आहे तुला ते देताना. त्यामुळे श्रोत्याने इथं लक्षात ठेवलं पाहिजे नेहमी की गुरु देत आहेत, जाऊ दे ना, आठवड्याचं संत संघ करायचं म्हणून केला पाहिजे ना, नाही तर तो सेवा केंद्राचा अध्यक्ष गरजेवर लावतो बाबा, केलं पाहिजे, असं येऊ नका. गुरुनी हे ज्ञानाचं भांडार तुमच्यासाठी खुलं केलेलं आहे. का? तर गुरुनं वाटतंय की तुम्ही ते सेवन करताय म्हणून ते देत आहेत. हे अर्जुना, तू तुझ्यातला तो अनन्य भाव पाहून असं वाटतं की स्तनामध्ये असणारं जे दूध आहे ते दूध वाटप केल्यामुळे संपेल, पण त्याची बिलकुल चिंता करण्याची गरज नाही. का? अनन्य भावे सेवन करणारा तेवढंच योग्यतेचं आहे, आणि म्हणून द्यायला, ते वाटप करायला काहीच हरकत नाही. पुढे जसं मगाशी आम्ही बोलता बोलता सांगितलं, स्तनाला त्याची काहीच किंमत नसते, परंतु स्तन केव्हा तृप्त होतं की पिणारा जो असतो तो अत्यंत विनम्रपणे पित असेल तर पाजणाऱ्या व्यक्तीला आनंद वाटतो, ती तृप्त होते. जसं गाईला तिचं वासरू ज्या वेळा लुचत असतं, तिचं स्तन तोंडात धरून ओढत असतं, पण अत्यंत समाधानानं जे ओढतं तर ती इतकी तृप्त झालेली असते, इतकी भारावलेली असते, ती स्वतःलाच विसरलेली असते, आणि आपल्या लेकराला, आपल्या वासराला ती पाजत असते. तसं तिला पाना सुटत असतो. पण तेच वासरू ज्या वेळेला तिचं ते स्तन चावत असेल किंवा मस्ती करत असेल, ते स्तनाला ज्या वेळेला तकलीफ होत असेल तर तिचा पाना आटतो. तसंच आहे श्रोत्यांचं सुद्धा. ज्यावेळी श्रोते तन्मन विसरून ज्या ऐकत असतील त्या वक्त्याला सुद्धा आतून उन्मळून येतं, आणि वक्तासुद्धा आपल्या अंतःकरणात असणाऱ्या सगळ्या गोष्टी खुल्लमखुल्ला करून सांगत असतो. त्यामुळे ज्यावेळी वक्ता जितका महत्त्वाचा असतो तेवढा श्रोतासुद्धा महत्त्वाचा असतो, हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वर माऊली तेच सांगतात, आणि भगवान कृष्ण अर्जुनाला तेच सांगतात की मला तुला मुक्तपणे का द्यावंसं वाटतंय, कारण तू त्या लायकीचा आहेस, तू त्या पात्रतेचा आहेस. आता मी वारंवार गुप्त म्हणणार नाही, कारण गुप्तमुळे तुला कदाचित काहीतरी तुझ्या मनामध्ये संशय निर्माण होईल आणि तू अंधश्रद्धांकडे जाण्याची शक्यता आहे. तू राजहंस आहेस, मी तुला काय करणार आहे, यातलं ज्ञान आणि विज्ञान दोन्ही मोकळं करून सांगणार, तर काही चिंता करू नको अर्जुना. जसा राजहंस दूध मिसळलेलं असतं, त्याचं म्हणजे मिसळलेल्या दुधामध्ये पाणी असतं, दुधामध्ये पाणी मिसळलं जातं, आणि ते पाणी जर त्या राजहंसाच्या समोर ठेवलं तर तो राजहंस काय करतो, चोचीने त्या पाणी मिश्रित दुधामध्ये तोंड घालतो, चोचीनं एक औंढा आपल्या त्या काय जी सांडसी केलेली असते, म्हणजे पाणी आणि दूध गाळायचं त्याने चाळण केलेली असते, ते चाळणीमध्ये बरोबर पकडतो. जसं आपण धान्य नाही का चाळणीमध्ये टाकलं की जे आपल्याला हवं असतं ते खाली पडतं आणि जे नको असतं ते वरतीच राहतं. कसं असतं दुधाळकर, चाळण जी असते त्या चाळणीमध्ये आपण काय करतो, चाळल्यामुळे भुसा खाली पडतोय
त्याचा जो राहतो ते आणि हां. धान्यच राहतं. मी पाहिलं जळकरांचं लक्ष आहे का म्हणून. तर जे आपल्याला हवं असतं ते चाळणीत राहतं, नको असणारं खाली पडतं. आपण मळणी काढतो बघा, ती मळणी काढतो, त्या मळणीमध्ये काय करतो आपण, तेच करतो. चाळणीमध्ये धान्य धरतो आणि वाऱ्याच्या दिशेला धरतो. वाऱ्याच्या दिशेला धरल्याबरोबर वारा काय करत असतो, जे नको असतं ते उडवून टाकतो. हवं असतं ते आपलं चाळणीमध्ये राहतं, त्याच्या राशी तयार होतात. तसं हे अर्जुना, मी तुला एक गुह्य ज्ञान सांगणार, मग त्यातलं ज्ञान आणि विज्ञान तुला समजलं की तू तृप्त होशील. आता हे ज्ञान आणि विज्ञान समजण्यासाठी लक्षात घे, या पृथ्वीतलावर गुरूंशिवाय कोणीही समर्थ नाही. आता बघा, कुरुक्षेत्रावर सुद्धा भगवान कृष्ण आहेत, पण कुठल्या भूमिकेत आहेत? सारथ्याच्या भूमिकेत आहेत, योद्ध्याच्या भूमिकेत आहेत, की सद्गुरूंच्या भूमिकेत आहेत? तर अर्जुन रणांगणामध्ये खाली रथातून उतरलेला आहे आणि हात जोडून बसलेला आहे. एक ढोपर त्यानं जमिनीला लावलेलं आहे आणि एक ढोपर दुमडलेला आहे आणि असा दास मारुतीची जी पोज असते त्या दास मारुतीच्या पोजमध्ये बसलेला अर्जुन भगवान कृष्णाकडे असं मुख केलेलं आणि भगवान कृष्ण सांगतायत आणि अर्जुन ऐकतोय. अर्जुन या भूमिकेमध्ये कोण आहे? योद्धा आहे का? नाही, शिष्य आहे. आणि भगवान कृष्ण गुरूंच्या भूमिकेत आहे आणि हा गुरु शिष्यांचा संवाद चालू आहे. आणि भगवान कृष्ण ज्यावेळी प्रसन्न, गुरु थोडक्यात प्रसन्न ज्यावेळी होतात, ते इथून सगळं मिळत असतं ना सेवन करायला. तसं म्हणाले की मी तुला त्याच्यातलं काय करणार आहे, ज्ञान आणि विज्ञान फोडून सांगणार आहे. त्या गुह्य म्हणणार नाही. आपण म्हणतो ना, हे जे ज्ञान आहे ते गुह्य आहे, अतिगुह्य आहे. म्हणजे गुह्य याचा अर्थ काहीतरी गुप्त आहे, काहीतरी म्हणजे अनकालनीय आहे असं नाही. अमोल, ज्याचं मूल्य काय आहे, ज्याचं मोल काय आहे हे ठरवता येणार नाही, असं हे ज्ञान. म्हणून त्याला गुह्य म्हटलेलं लक्षात घ्या. गुह्य याचा अर्थ काहीतरी खोल, गूढ, काहीतरी गूढ असतं एखाद्या, तशा प्रकारचा एक गूढ आहे का? गूढ बिलकुल नाही आहे, पण याचं मोल नाही करता. हे ज्यावेळी ज्ञान प्राप्त होणार त्या जन्म मृत्यूचे यातायाती आपोआप चुकणार आहे. म्हणून त्याला इथे भगवान कृष्णाने काय म्हटलेलं आहे? गुह्य. पण गुह्य आहे म्हणून ते अज्ञान पसरवणार नाही. अज्ञान हे गूढ गोष्टीमुळे निर्माण होतं. हे सूर्यप्रकाश इतकं लक्ष आहे की याचा आपल्याला संपर्क झाला की आपल्या जीवनातला अंधार आपोआपच निघून जाणार आहे. ज्यावेळी सकाळी सूर्य उगवतो त्यावेळी कितीही जरी दरवाजा बंद केलेला असला, खोली बंद केलेली असली, अंगावर घेतलेलं असलं तरीसुद्धा तो काळोख सगळा निघून जातो, लख्ख प्रकाश पडतो. तसं हे एकदा गुह्य ज्ञान, गूढ नाही आहे, लक्षात घ्या. गूढ जे असतं ते तंत्रमंत्र, जादूटोना, ते गूढ. आणि हे ज्ञान कुठलं आहे? गुह्य आहे, की याचा मोलच करता येणार नाही. याचं ज्यावेळी तुम्हाला प्राप्ती होते त्यावेळेला तुम्ही जन्म मृत्यूच्या ह्याच्यातून मुक्त होता. म्हणून तर मी सांगतो ना, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या.